त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आलाय. गोलंदाजाचं नाव सांगा दादा. हर्षद गोलंदाजी ट्रॅकवरती. रजत सामना करेल पहिला चेंडूचा. हो, यावेळी बघायला गेलं तर अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर आधी वेगाने यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय आणि पहिला चेंडू डॉट आलाय. विनोद आणि रजतची जोडी आहे, परंतु रजत बघायला गेलं तर पहिला चेंडू अगदी वेगाने गेलाय. त्याच्यानंतर आता गोलंदाजाच्या हाताकडे देखील त्याची नजर पाहायला मिळते. पुढचा चेंडू टाकला जाईल. हर्षद. हो, हा चेंडू देखील चांगला चेंडू, अगदी उसळी घेणारा चेंडू, वेग देण्याचा प्रयत्न हर्षदचा झालाय. परवा आपण हर्षदला देखील पाहिलं की वॉटरच्या मैदानावरती या खेळाडूनं अगदी आपल्या गोलंदाजी बरोबरच क्षेत्ररक्षणामध्ये आपला प्रभाव पाहायला मिळालाय. शॉर्ट रनरअप आहे आणि इथं मोठा पटका झटका देण्याचा प्रयत्न जरूर झाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न चुकीच्या दिशेने या ठिकाणी थ्रो झालाय आणि त्याच्यावरती एक धाव मात्र घेतली. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता श्री गणेशा झाला एका धावेनं, सिंगल धावेनं. हर्षद एक चांगला गोलंदाज आहे, एक युवा गोलंदाज, युवा सितारा तयार होतोय या क्रिकेटमध्ये, रबर बॉल क्रिकेटमध्ये. आता त्याचं नाव देखील मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे. इथं मात्र स्लाइस केलं चेंडूला. फिल्डर आहे परंतु फिल्डरचा काही होणार नाहीये परिणाम. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. षटकार मारलाय. फटकेबाजी जी गरज होती संघाला. खरं तर सांगवडी संघाची मी मगाशी सांगितलं होतं की विस्फोटक फलंदाजी करणारे दोन्ही खेळाडू आहेत. त्यांच्या रडारमध्ये बॉल आला की मात्र सुट्टी देत नाही आहेत, परंतु यावेळी चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि त्याच्यानंतर हर्षदनं आपलं जे गोलंदाजीचा नजर आहे तो चांगला दाखवला गेलाय. एक षटकार लगावलाय. पहिले दोन डॉट चेंडू, सिंगल, त्याच्यानंतर षटकार आणि आता हा पुढचा चेंडू छोटा रनरअप. पुढे नजर ठेवली लेग स्टंपच्या अगदी बाहेर जाणारा चेंडू आणि यावेळी स्टंपच्या अगदी वरून गेलाय. याच दरम्यान पहिलं षटक समाप्तीचा कॉल पंचांकडून आलाय. म्हणजेच एक ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 7 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बॉलरचं नाव सांगायचंय. विवेक याच्याकडे जबाबदारी आहे. षटक क्रमांक 2 टाकलं जाईल. त्याच्या अगोदर बघायला गेलं तर आपण धावफलकाकडे जर बघितलं तर 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 3-3 षटकं या ठिकाणी टाकली जातील. थोडंसं मैदानावरती पाण्याचा देखील मारा केला जातोय, कारण आजच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर सुरुवातीला वाटलं होतं की थोडंसं पावसाच्या सरी देखील येतील, परंतु आता मात्र सूर्यानं आपला प्रखर प्रकाश या मैदानावरती सोडलाय आणि अगदी जसं श्रावण सरी येत आहेत त्याचबरोबर उन्हाचा देखील थोडीशी झालर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय विवेक. रजत सामना करेल. आतापर्यंत रजतनं 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव घेतली. स्ट्राईक रोटेट करणं त्याचबरोबर मोठी फटकेबाजी करणं हे त्याला माहिती आहे, परंतु आता थोडासा खामोश होण्यात यश आलंय. ओहो, यावेळी स्लॉटमध्ये होता चेंडू हवेत आणि सीमारेषेच्या मालक बनलाय. सीमारेषेच्या बाहेर 6 धावा षटकार. ही आहे रजतची बॅटिंग. रजतला जर बघायला गेलं तर त्याच्या रडारमध्ये हा चेंडू नक्कीच होता. बघितला शेवटच्या क्षणापर्यंत बॉल जवळ येऊ दिला आणि त्याच्यानंतर लॉंगॉनला हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडण्यात यशस्वी झालाय. चांगली फटकेबाजी, हीच फटकेबाजीची गरज आहे. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव केली होती. आता 4 चेंडूमध्ये 7 धावा धावफलकावरती लागल्यात. विनोद 3 मध्ये 6 धावा केल्यात. पुढचा चेंडू विवेक याचा खेळण्यासाठी सज्ज होतोय. थोडंसं रनरअप मध्ये
बिघाड झालाय आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती विवेक सज्ज होतोय. रजत पहिल्या चेंडूवरती षटकार मारून आत्मविश्वास वाढवलाय. यावेळी देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. डिक्रेल झोनच्या दिशेने चेंडू जातोय एका धावीसाठी. दोन ओके 2 धावा मिळतात या चेंडूवरती. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. म्हणजेच काय ह्या षटकाचा जर विचार केला तर एक षटकार आणि आताच्या 2 धावा टोटल 8 धावा आल्यात. आणि पुढचा चेंडू विवेकचा. यावेळी हा फटका देखील मोठा मारण्याचा प्रयत्न झालाय परंतु यावेळी थोडासा चेंडू आतमध्ये राहिलाय आणि तोपर्यंत 2 धावा घेण्यात यशस्वी झाला. 2 धावेने संघाची धावसंख्या आणखीन 2 पुढे जाते. 17 धावा धावफलकावरती. विवेक याचा पुढचा चेंडू. यावेळी मात्र आडव्या बॅटनं लॉब केलाय ऑन साइडला मिड विकेटला. हा शॉट नव्हता, हा गोलंदाजाच्या आत्मविश्वासावर केलेला प्रहार होता. षटकार. षटकार लगावला गेलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. त्याच्यानंतर 2 डबल मिळालेत आणि त्याच्यानंतर अगदी बघायला गेलं तर चेंडूला हुक केलं आणि त्याच्यानंतर पाठवलं त्याला 6 धावांसाठी. षटकार आलाय. फटकेबाजी चालू आहे. सांगवडे स्पोर्ट्स संघ रजत आणि विनोदची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिली ओव्हर जराशी नक्कीच चांगली टाकली होती आणि त्याच्यानंतर आता मात्र विवेकवर हल्ला सुरू झालाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय व यावेळी समोरच्या दिशेनं आहे. फिल्डर मात्र तिथं लावला होता. माघारी परतावं लागतंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू चांगल्या पद्धतीनं झेल झालाय आणि माघारी परतावं लागतंय. पहिल्या विकेटचं पतन. रजत बॅक टू पॅव्हिलियन. पहिली विकेट नक्कीच मिळाली. विवेक याला यश मिळालं. तब्बल 16 धावेवरती 1 विकेट मिळाली आणि आता त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नायक अर्थातच विनायक मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय. डेट आहे म्हणजे पुन्हा चेंडू हा टाकावा लागेल. विवेकचं कौतुक करावं लागेल. 2 षटकार आलेत विवेकच्या या षटकामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्या गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. वेगळेपण देण्याचा प्रयत्न केला. या चेंडूवरती शॉट करण्याचा प्रयत्न झालाय आणि हा पुढचा चेंडू. हो याला वेग आहे परंतु यष्टीरक्षकाकडून झाली यावेळी चुकी आणि चेंडू थेट गेलाय डिक्रेल झोनमध्ये 1 धावेसाठी. याच दरम्यान षटक समाप्तीचा कॉल पंचांकडून येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर सर्वात मोठी धावसंख्या धावफलकावरती आहे. 2 षटकामध्ये 24 धावा म्हणजे प्रति ओव्हर 12 धावा अशा आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनायक आणि विनोदची जोडी. पहिल्या चेंडू खेळलाय. विनायकनं 1 धाव फक्त केली. विनोदला मात्र आता मोठे फटके खेळावं लागेल कारण 3 चेंडूंचा सामना केलाय. 6 धावा वैयक्तिक धावफलकावरती लागल्या. 24 धावा धावफलकावरती आहेत. चला थोडंसं स्पीड घ्या. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. गोलंदाज विचारलं तुम्ही दादा गोलंदाजाचं नाव. किशोर. कुशल. कामगिरी करण्यासाठी कुशलवरती जबाबदारी आहे. काय करतोय बघूया. आणि यावेळी या चेंडू शॉट आहे जरूर. फिल्डर आहे मिड विकेटला आणि चांगला झाला. झेल संपला. यावेळी विनोदचा खेळ. माघारी परतावा लागतंय. झटका क्रमांक 2 24 वरती पडली. 2री विकेट पॅव्हिलियन परतोय विनोद. विनोद गेला आणि त्याच्यानंतर मात्र आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय आणखीन एक विस्फोटक फलंदाज
षटकारांचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे आणि वारंवार क्रिकेट खेळत असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या खेळाडूनं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाची चर्चा सातत्यानं ठेवली, परंतु आता ही कामगिरी कशा पद्धतीनं पुढे घेऊन जातोय हे देखील महत्त्वाचं आहे. कारण 2.1 मध्ये 24 धावा, शशी आलाय स्ट्राईक वरती. पहिला चेंडू कुशलनं आपली कामगिरी जशी नाव आहे तशी अगदी कुशल करून दाखवलंय आणि या संघाला इथं मात्र चांगलं षटक टाकताना पाहायला मिळतोय. हो, यावेळी बॅटची एज घेतली की काय असं थोडंसं वाटलं जरूर, परंतु हा चेंडू डॉट जातोय, एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. चांगली गोलंदाजी करताना कुशल पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, पुन्हा तीच कॉपी पेस्ट केली, पुन्हा एक डॉट चेंडू आलाय. म्हणजेच काय तर डॉट चेंडूचा भरणा करताना पाहायला मिळतोय. सलग 3 चेंडू डॉट टाकलेत कुशल यानं. सामन्यामध्ये बघायला गेलं तर 2 षटकामध्ये 24 धावा होत्या आणि आता 2.4 मध्ये देखील धावा आहेत त्या 24 पुढे जायला तयार नाही आहेत. धावांचा ओघ आहे तो कमी झालाय. आणि या बाईच्या स्वरूपातले एक सिंगल या ठिकाणी एक धावफलकावरती ऍड होते. 25वी धाव आले. कुशल चांगली कामगिरी केली. हा चेंडू जरी बाईच्या स्वरूपातली धाव आली असली तरी हे षटक जे आहे ते फक्त आणि फक्त आतापर्यंत एकाच धावेचं आलेलं आहे आणि ती पण बाईची धावा आहे. म्हणजेच 25 धावा आता धावफलकावरती आहेत. विनायक स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. यावेळी देखील चेंडू खाली राहिलाय. चेंडू वरती धाव मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट चेंडूचं पतन झालंय. म्हणजेच आता कुशलवर जबरदस्त गोलंदाजीचा शिक्का पडतोय आणि याच दरम्यान आणखीन एक चेंडू होता, परंतु पंचाने त्याला वाईड घोषित केलं. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा वाईड चेंडू, पुढचा शेवटचा चेंडू, परंतु तो देखील दर्जेदार आहे आणि याच दरम्यान तो चेंडू आपल्याला पाहायला मिळेल अगदी डॉट. आणि याच दरम्यान षटक क्रमांक संपतोय. अर्थातच आपण बघतोय तिसरं 3 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 26 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी कराव्या लागतील त्या ईश्वरपूर स्पोर्ट्स संघाला विजयासाठी कराव्या लागतील 27 धावा. बघायला गेलं तर ह्या भागातली ही सर्वात मोठी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. 31,501 रुपयेचं प्रथम पारितोषिक, त्याचबरोबर 21,501 रुपयेचं पारितोषिक. 501 स्पोर्ट्स आयोजित आपण बघताय आझादी चषक 2026 ची ही ओपन ऑल इंडिया रबर बॉल क्रिकेटची टुर्नामेंट आणि या आजच्या दिवसा फायनलचा डे आहे. आजच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर आज फायनल देखील पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये एक संघ फायनलला गेलाय तो म्हणजे MJ वठार आणि आजच्या ए आणि बी या ग्रुपमधून कोणता संघ जातोय तो देखील आपल्याला पाहायला मिळेल. चला लगेच सांगवडे संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. त्याचबरोबर ईश्वरपूर स्पोर्ट्स संघ आपल्या सलामीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचंय. ईश्वरपूर संघाचे या 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपला एक खेळाडू इकडे कृपया पाठवून द्या.
चला पंचांना विनंती आहे लगेच थोडंसं टीमला समज द्या. लगेच सुरुवात करायची आहे. सलामीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. कृपया नाव सांगायचे आहेत दोन्ही बॅटरची. इथं काही ऐकू येत नाहीये त्यामुळे एक खेळाडू आपला कृपया इथं पाठवून द्या. जे आतून जी नावं सांगतायत इथं आतमध्ये सगळे मान्यवर इथं बसलेले आहेत. परत खेळाडू आहेत त्यांच्या आवाजामुळं कृपया आवाज आपला येत नाहीये त्यामुळे एक खेळाडू जो आहे तो कृपया पाठवून द्या. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा गोलंदाजाचं नाव सांगा. बंडादा गोलंदाजाचं नाव. विनायक. विनायक वरती जबाबदारी आहे. षटक क्रमांक पहिलं हाताळलं जाईल. विनायक हाताळतोय. ईश्वरपूर स्पोर्ट्स संघाला जिंकण्यासाठी आता 18 चेंडूमध्ये 27 धावा आणि ती सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती आपण संदीप याला पाहतोय तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला डीजे याला पाहायला मिळतंय. हे दोन सलामीचे बॅटर आणि पहिला चेंडू टाकला जातोय तो देखील डेट येतोय. म्हणजेच हा चेंडू पुन्हा 99 टाकावा लागेल. 99 सुरुवात करावी लागेल. छोटं आव्हान आहे की मोठं आव्हान आहे कारण क्रिकेटमध्ये छोटं मोठं असं काहीच नसतं. बघूया किती धावा कोणत्या षटकामध्ये कंप्लीट केल्या जातात. पहिलं षटक विनायक याचा पहिला चेंडू हा देखील बाउन्सरचा तिखट मारा म्हणजेच पहिला चेंडू डॉट आलाय. स्वतःचा आत्मविश्वास गोलंदाजानं वाढवलाय. सांगोडी स्पोर्ट्स संघासाठी गोलंदाजी चांगली करताना पाहतोय. पहिला चेंडू तरी चांगल्या पद्धतीनं हाताळला गेलाय. यानंतरचा पुढचा चेंडू यावेळी मोठा फटका समोरच्या दिशेने फिल्डर आहे एकदा वेगाने घेतली जाईल. दुसरीचा प्रयत्न होतोय का? यस दुसरीचा प्रयत्न झालाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय परंतु इथं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. सिंगल्स डबल मध्ये कन्वर्ट केल्या आणि धावसंख्या धावफलकावरती 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. येलूर संघ तयार राहायचा आहे टॉससाठी लगेच. यानंतरचा सामना त्यांच्यामध्ये पाहायला मिळेल. याच्यातला विन आणि येलूर संघ. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा विनायक सज्ज झालाय. समोरच्या दिशेने संदीप पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिर राहतोय चेंडू. झटका क्रमांक पहिला माघारी परतावा लागणार आहे. 2 धावेवरती पहिली विकेट आणि इथं फटका फसलाय आणि सुरुवात छान जगरली गोलंदाज विनायकाच्या माध्यमातून. सांगवडे संघ उत्साह सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये चालू असताना तीन चेंडूंचा खेळ झालाय. थोडंसं इन आउट थोडंसं फास्ट देऊया मित्रांनो आपल्याला विनंती असेल कारण बरोबर बॅटर याला 1 मिनिट आतमध्ये जातोय. न्यू बॅटर अजय याच्याकडे जबाबदारी दिली. ओहो पहिल्या चेंडूवरती स्लाइस केलाय. चांगला प्रयत्न पॉइंटच्या दिशेनं चेंडू जातोय. 1 टप्पा अगदी सीमारेषेच्या जवळ. 2 धावा तोपर्यंत घेतल्या जातील आणि 4 आहे का? येस आणि याच दरम्यान चौकार आहे. 4 धावा मिळत आहे. चांगला फटका पाहायला मिळाला. आल्यास पहिल्या चेंडूवरती यावेळी चेंडू अगदी आझादी चषकाच्या बॅनरवरती जाऊन धडकतो आणि 4 धावा मिळत आहेत. 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढली गेली 6 या आकड्यावरती जाऊन धावफलक जाताना पाहतोय. पुढचा चेंडू विनायकाचा. यावेळी आडव्या बॅटने लॉप करायचा होता तसा प्रयत्न देखील होता. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. 1 बाउन्स जे देखील या ठिकाणी इशारा देखील त्याला दिला गेलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी टाकवरती सज्ज होतो. यावेळी मात्र चांगली अचूकता पाहायला मिळाली विनायक याच्याकडून. चेंडू हा डॉट पाहायला मिळेल. 7 धावा धावफलकावरती आहेत म्हणजेच अजून विजयासाठी
13 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू या षटकात येईल, हाताळला जाईल तो विनायकच्या माध्यमातून. समोर मात्र अजय. ओहो, हा चेंडू देखील सेम कॉपी पेस्ट याच दरम्यान ओव्हर समाप्तीचा कॉल पंचांकडून आलाय. षटक क्रमांक पहिला संपुष्टात आलाय. एक ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. म्हणजेच हा सामना आता हळूहळू रंगतदार मोडमध्ये पाहायला मिळणार आहे, कारण चेंडू शिल्लक आहेत 12, धावा बनवायच्या आहेत 20. मोठी धावसंख्या आहे या मैदानावरती. धावा म्हणाव्या तेवढ्या पाठलाग करत असताना होत नाही आहेत. आणि आता ते फलंदाज दोघं जण DJ आणि अजय कसे करतायत हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजाकडे जबाबदारी दिली शशी याच्या खांद्यावरती. षटक क्रमांक दुसरं त्याला हाताळण्याची ही संधी मिळते आणि हा संधीचा किती फायदा घेतो हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे, कारण संघानं त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. 12 मध्ये 20 धावांची गरज आहे आणि या गोलंदाजी ट्रॅकवरती तो सज्ज होतोय. त्याच्या समोर सामना मात्र यावेळी करेल सलामीचा बॅटर DJ. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल केले जातात. एक मिड विकेट आहे, त्याचबरोबर मिड ऑन जो आहे ते डीपमध्ये पाठवलं आहे. त्याच दरम्यान पॉईंटचा फिल्डर थोडासा आत घेण्याचा प्रयत्न फिल्डिंगमध्ये चेंज करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मात्र सज्ज होतोय शशी. हलक्याच्या पावसाच्या सरी देखील मैदानाच्या आतमध्ये या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच दरम्यान मैदानावरती थोडंसं पाण्याचा देखील मारा या ठिकाणी आयोजकांच्या मार्फत करण्यात येतोय. आकाशात विहार करताना आपल्याला पक्षी देखील पाहायला मिळत आहेत. आनंद या सामन्याचा घेताना पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू सामन्याच्या दिशेने जर बघायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती शशी आणि त्याला सामना करेल अर्थातच DJ. आतापर्यंत एकही चेंडू खेळलेला नाही आहे आणि पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न पंचांकडून यावेळी वाईट आलाय. थोडंसं मारा बघायला गेलं तर अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडून त्याला पनिशमेंटमध्ये देखील दिली गेली. वाईटच्या स्वरूपातली पहिली धाव आली धावफलकावरती. आता 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू उसळी घेऊन जाणारा आणि तो देखील पंचांनी वाईटचा इशारा. 2 सलग वाईट टाकलेत. अतिरिक्त धावसंख्या, अतिरिक्त उच्छाल या चेंडूवरती पाहायला मिळाला. थोडंसं बघायला गेलं तर बाउन्सर मारण्याचा प्रयत्न त्याच्याकडून शशी याच्याकडून केला जातोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आहे. यावेळी आडव्या बॅटनं लॉब केला आहे. मिड विकेटच्या फिल्डरकडून क्षेत्ररक्षण चांगलं केलं जात आहे आणि त्याच दरम्यान फेकी देखील अचूक, परंतु इथं मात्र बॅकअप चांगला मिळतोय आणि धाव मिळेल ते फक्त आणि फक्त एका धावेने संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. शशी गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. एक वेगवान गोलंदाज आहे, छोटासा रनरअप आहे. त्याचे रिलीज पॉईंट जर बघितला तर चांगला पाहायला मिळतोय. हातामध्ये त्याच्या आउटस्विंग आणि इनस्विंग करण्याची जादू देखील मागाशी आपण पाहायला मिळाली. आता पुन्हा एकदा सज्ज होतोय शशी. समोर मात्र त्याच्या असेल DJ, ह्यावेळी अजय असेल. एक सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाला. अजयकडे जबाबदारी आहे. 3 चेंडूमध्ये 4 धावांची खेळी त्याने केली. पुढे सामना घेऊन जाण्याचा प्रयत्न स्लॉटमध्ये जरूर होता. चेंडू फिल्डर आहे मागे झाडावरती लागून चेंडू तिथंच पडला जातोय. तोपर्यंत वेगाने 2 धावा घेतल्या जातात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ते या 12 या आकड्यावरती जाऊन धावफलक लागला जातोय. 10 मध्ये 15 धावांची गरज आहे. म्हणजेच हा सामना आता अजूनही कोणता संघ जिंकेल हे मात्र काही सांगता येत नाही आहे. 10 मध्ये 12 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू शशी याचा तो डेड बॉल पंचाने घोषित केलाय. डेड बॉल घोषित केलाय. थोडंसं चुकी झाली याकडून गोलंदाजाकडून. सेलिब्रेशन इथं झालं जरूर, परंतु त्याच्यानंतर बघायला गेलं तर स्पिचच्या अलीकडे हा चेंडू पडला आणि त्याचमुळं इथं अजय याला मात्र एक संधी मिळाली. म्हणजे आणखी इथून पुढे तो बॅटिंग करू शकतोय हे दाखवून दिलंय. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 10 चेंडूमध्ये 15 धावांची यावेळी मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न हलका हातानं थोडंसं खेळून काढलाय आणि फिल्डर तिथंपर्यंत येईपर्यंत 1 धाव घेतली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 1 बाद 13 धावा. षटक क्रमांक दुसरं. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. म्हणजेच 9 मध्ये आता 14 धावांची गरज आहे. 9 मध्ये 14 धावा कशा पद्धतीने केले जातील हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. शशी याचा पुढचा चेंडू सामना करेल तो
हुक करण्याचा प्रयत्न जरूर झाला. डेकरेन जोडच्या दिशेने चेंडू जातोय. इथं धावा 2 मिळतील. चला बॉल आतमध्ये टाकायचं आहे लगेच. 2 धावा आणखीन धावफलकावरती वाढल्या गेल्या. आता 8 मध्ये 12 धावा धावफलकावरती अजूनही विजयासाठी करायच्या आहेत. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. डीजे बघायला गेलं तर हळूहळू या सामन्याला आपल्या दिशेने वळवताना पाहायला मिळतोय. डीजेने फक्त 2 चेंडूंचा सामना केलाय. त्याच्यामध्ये 3 रना त्याने घेतल्यात. स्ट्राईक रेट जर बघायला गेलं तर 150च्या स्ट्राईक रेटनं तो बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला. शशी मात्र धावा खूप कमी असल्यामुळं गोलंदाजी चांगली केली जरूर, परंतु इथं मात्र कमी धावा पडल्या होत्या. 15 धावा आहे तर अजूनही 12 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 8 मध्ये 12 आणि मोठा फटका. पंचच्या दिशेने चेंडू टोलवला गेलाय. फिल्डर आहे का नाही आहे तर डेड बॉल पंचांनी याच दरम्यान घोषित केलाय. फटका चांगला होता, परंतु यावेळी थोडासा स्पीडच्या अगदी अलीकडे पडला आणि त्याच्यामुळेच हा चेंडू पंचांनी डेड घोषित केलाय. फटकेबाजी खरं तर सराव बऱ्यापैकी होतोय त्याचा आणि या ओव्हरमध्ये जवळजवळ 3रा डेड बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू यावेळी मात्र हा देखील डेड बॉल. सलग 2रा डेड बॉल म्हणजेच या ओव्हरमध्ये तब्बल हा 4था डेड बॉल आपल्याला पाहायला मिळाला आतापर्यंत. त्याच्याकडून त्याच दरम्यान एक वाईड चेंडू देखील आहे. 2 वाईट आहेत आणि याच दरम्यान ही गोलंदाजी त्याला करायची होती आणि ती केली देखील. बॉल आहे आणि त्याच दरम्यान 7 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. आता मोठा फटका खेळावा लागेल, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये थोडंसं प्रेशर नक्कीच येऊ शकतं. शशिकांतचा शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती हल्ला. चेंडू हवेत आहे आणि दूर देखील आहे. नजरेनं फक्त पाठलाग करा, कारण चेंडू आता तुमच्या आवाक्याच्या बाहेर. षटकार साधावा. या साधावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 21. आता विजयासाठी 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. शेवटच्या षटकामध्ये गरज आहे 6 मध्ये 6 धावा. म्हणजे दबाव जर या चेंडूवरती षटकार आला नसता तर नक्कीच पाहायला मिळाला असता, परंतु शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त आता 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. सिंगल वरती भर देतोय की षटकार मारून हा सामना संपवतोय. 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. धावा 21 धावफलकावरती. क्रिकेट लवर येलूरचा संघ लगेच आपण तयार राहायचंय. टॉस साठी इथं यायचंय लगेच, विनंती असेल. एक चांगली मॅच आपल्या रसिक प्रेक्षकांना देखील पाहायला मिळते, कारण पहिला सामना थोडासा वन साइड झाला होता. त्याच्यानंतर आता दुसरा सामना सुरू असलेला सामना रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी ईश्वरपूर स्पोर्ट्स आणि सांगवडे स्पोर्ट्स या 2 संघांच्या दरम्यान होतोय. त्याच दरम्यान ईश्वरपूर स्पोर्ट्स संघ आता मात्र थोडासा विजयाच्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू आणि 6 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विनोद याच्याकडे जबाबदारी दिली. विनोद सज्ज आहे. समोर असणार आहे अजय. आतापर्यंत अजय बघायला गेलं तर 5 चेंडूमध्ये 7 धावा केल्यात. दुसऱ्या साईडला डीजेनं 4 चेंडूमध्ये 9 धावा केल्यात. पहिला चेंडू यावेळी आणि ओहो अगदी उसळी घेणारा चेंडू. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथं मात्र कॅरी करताना थोडीशी मिस झालाय. एक धाव मात्र मिळणे. प्रेशर हे आहे प्रेशर क्रिकेटमध्ये, आणि हे प्रेशर ज्याला झेलता येतं तो यशस्वी होतो, आणि हेच देखील आपल्याला पाहायला मिळालंय. चेंडू आता राहिलेत 5 धावा बनवायच्या देखील 5. म्हणजेच काय रसिक प्रेक्षकांच्या नजरात या सामन्याच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत. रसिक हो, हा सामना आता यूट्यूबवर देखील रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे यूट्यूब देखील आपण पहा आणि KDC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय विनोद. चांगली गोलंदाजी करतोय, टिचून गोलंदाजी. पहिला चेंडू तरी चांगला टाकलाय. त्याच्यानंतर आता डीजे आपल्याला पाहायला मिळतोय. समोर डीजे असणार आहे. मोठा फटका खेळणार की सिंगल डबलवर भर देणार, आणि याच दरम्यान आणखीन एकला जवाब. चेंडू खाली राहणार. हा चेंडू ST रक्षकाच्या हातामध्ये, शशीषच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय आणि आपल्याला पाहायला मिळतंय ती म्हणजेच डॉट चेंडू.
आणि आता डॉट चेंडू न सांगता झाली दुसऱ्या चेंडूचे तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. हो, यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडून वाईडचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्या आणि बघायला गेलं तर 4 मध्ये आता 4 धावांची गरज आहे. चला थोडस स्पीडअप घ्यायचं आहे. आणि इथं मात्र गोलंदाजाला इशारा देखील दिला गेलाय की 1 बाउन्स आहे. आणि त्याच्यानंतर डीजे आता सिंगलवर आपलं काम चालवेल की षटकारानं हा सामना संपवेल हे देखील पाहावं लागेल. पुढचा चेंडू विनोदियाचा डीजे आहे. आणि इथं मात्र पुन्हा एक मिस चेंडू. काय गोलंदाजी केली, कौतुक करावं लागेल. एक जर वाईट सोडला तर या गोलंदाजानं प्रभाव आजच्या दिवसामध्ये पाडलाय. आजचा दिवस नक्कीच विनोद याच्या नावावर लिहिला जाईल. शेवटच्या 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे. आणि हा ओहो, आणखीन एक चांगला चेंडू. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु ती फेटाळली जाते. काय गोलंदाजी करतो, वेग आणि त्याचबरोबर अचूकता. आणि वाटलं होतं की ईश्वरपूर स्पोर्ट्स संघ हा सामना आता शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जाणार की काय. 2 मध्ये 4 धावांची गरज आहे. विनोद जर्सी क्रमांक 2 जबरदस्त अनुभव आणि त्याच्या पाठीवरती आता 2 आकडा. आणि तोच 2 चेंडू आपल्याला रोखायचे आहेत, थांबवायचे आहेत. याच दरम्यान मोठा फटका खेळलाय. चेंडू डिक्रेल झोन मध्ये गेलाय. एकच धाव मिळणार आहे. म्हणजेच आता शेवटचा एक चेंडू, धावा बनवायच्या आहेत त्या 3. शेवटचा येलूरचा कॅप्टन येऊन लगेच थांबायचा आहे. आपण टॉस घ्यायचा याच्यानंतर लगेच शेवटचा 1 मध्ये 3 धावांची गरज. रसिक प्रेक्षकांच्या नजरा विनोदची मार्गस्थ झालाय. आणि हा डीजेचा फटका फसलाय. 6 चेंडू मध्ये डिपेंड केल्यात 7 धावा. आणि सांगवडे स्पोर्ट्स संघानं हा सामना 1 धावाने जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन. विनोदचं कौतुक करावं लागेल. या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं विनोदनं आपल्या कारनामा दाखवलाय. विनोदनं कामगिरी केली चोख. आणि इथं मात्र उत्तर दिलंय कसं ठाम. हम तयार आहे. सांगवडे चला लगेच टॉससाठी यायचंय. सांगवडे